प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। तर या रजाळा गावामध्ये आलेलो आहोत। या रजाळा गावामध्ये आपल्या बौद्धांची वस्ती ही जेमतेम वस्ती आहे, परंतु या ठिकाणची बौद्धांची जी एकजूट आहे ती मात्र वाखाणण्यासारखी आहे। आणि ही बौद्धांची जी एकजूट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आता आपण थोड्या वेळात मी तुम्हाला इथलं बुद्ध विहार दाखवणार आहे। या बुद्ध विहाराचं उद्घाटन कालच करण्यात आलेलं आहे। तर ही जी एकजूट आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसली पाहिजे, असं हे आदर्श असं गाव आहे। आपल्यासोबत अर्थातच भारिप बहुजन महासंघाचे नेते सन्माननीय दादारावजी मगरे आहेत, वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय समाधानजी जाधव आपल्यासोबत आहे, आपले सामाजिक कार्यकर्ते आणि एक विद्रोही कवी गायक सन्माननीय उमेशजी सुरडकर आपल्यासोबत आहे। आणि अर्थातच आंबेडकरी चळवळीतला एक निस्वार्थी कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता आपल्यासोबत बाळासाहेब धवणे हे सुद्धा आहे। आणि अर्थात या ठिकाणी गावाला भेट देण्याचं कारण इथल्या बुद्ध विहाराचं मी जे तुम्हाला आता थोड्या वेळानं दाखवणारच आहे। ते बुद्ध विहाराचं उद्घाटन ज्या थाटामाटात करण्यात आले, जेमतेम लोकवस्ती आहे। मी तुम्हाला अगोदर म्हटल्याप्रमाणे की इथे बौद्धांची आपली जेमतेम लोकवस्ती आहे, परंतु इथल्या बौद्धांची जी एकजूट आहे ती वाखाणण्यासारखी आहे। आणि खरं म्हणजे आपल्या बघू शकते आपल्या आबालवृत्त आपल्या आयाबाईंनी या ठिकाणी आहे। ही संपूर्ण एकता ही संपूर्ण महाराष्ट्रामधल्या जनतेपर्यंत गेली पाहिजे। महाराष्ट्रातल्या जनतेनं त्याचं अनुसरण केलं पाहिजे, अनुकरण केलं पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये आपला आंबेडकरी समाजाचा टक्का हा वाढल्याशिवाय राहणार नाही। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहे। ही एकता त्या निवडणुकीमध्ये देखील दिसली पाहिजे ही अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय। ज्या बुद्ध विहाराच्या संदर्भात आपण बोलत होतो त्या बुद्ध विहाराच्या इथं आपण आलेलो आहोत। हे आपण बघू शकता, हे बुद्ध विहाराचा परिसर, समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। बहुजन प्रजाप्रती पालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर मानवी स्वराज्याचे महान निर्माते, मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, विश्वरत्न, विश्ववंदनीय आणि तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी दिमागात उभा आहे। अर्थात हे बुद्ध विहार आहे। या बुद्ध विहाराचं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काल ओपनिंग करण्यात आलं, उद्घाटन करण्यात आलं आणि या उद्घाटनासाठी स्थानिक आमदार या ठिकाणी आले होते। मित्रांनो, या बुद्ध विहाराची खासियत म्हणजे या गावात आपले म्हणजे बौद्ध समाजाचे केवळ 60 ते 70 घरं आहे। 60 ते 70 घरं म्हटलं, एका घरामध्ये आपण जर मानसिक 5 लोक जरी पकडले तरी 200-250 लोक आपले आहेत। आणि या 200-250 लोकांनी 60-70 घरांनी लोकवर्गणी काढून म्हणजे आपल्यामध्ये वर्गणी काढून धम्मदान गोळा करून या धम्मदानातून सुमारे 25 लाख रुपये धम्मदान गोळा केलं। आणि त्या धम्मदानातून ही महाभव्य आणि दिव्य वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे। खरोखर या रजाळा गावातील जे जालना जिल्ह्यात आहे, भोकरदन तालुक्यामध्ये आहे, त्या गावातल्या बौद्ध उपासक, बौद्ध अनुयायी यांचे अनुसरण या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने केलं पाहिजे। अतिशय सुंदर असं हे बुद्ध विहार, नीटनेटकं बुद्ध विहार, प्रशस्त सभागृह, या ठिकाणी लग्न, छोटा मोठा कार्यक्रम घरातला आपण करू शकतो। अतिशय देखणेबल आपण हा संपूर्ण बुद्ध विहाराचा हा जो घुमट आहे हा महान चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या काळातल्या स्तूपांची आपल्याला आठवण करून देतो। असं हे देखणेबल आणि याला साजेसा रंग देखील देण्यात आलेला आहे, पांढरा शुभ्र रंग, जो बौद्ध धर्मामध्ये अतिशय मंगलदायी असं मानला जातो, तो रंग या ठिकाणी देण्यात आलेला आहे। या रंगाच्या मागचं कारण की मन सुद्धा आपली किती स्वच्छ असली पाहिजे, मन शुभ्र असली पाहिजे। या ठिकाणी अर्थातच या गावचे रहिवासी जे आहेत भगवान सुरडकर, त्यांच्या घरी आज वास्तविक पाहता मंगल परिणय आहे, त्यांच्या मुलाचं लग्न आहे, तरी सुद्धा वेळात वेळ काढून त्यांनी या बुद्ध विहाराच्या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी ते इथे उपस्थित राहिलेले आहेत। मी या ठिकाणी थेट भगवान श्रीपत सुरडकर जे या गावचे नागरिक आहे, रहिवासी आहे, त्यांनाच विचारू इच्छितो की सुरडकरजी या बुद्ध विहाराच्या संदर्भातली अधिक माहिती आमच्या दर्शकांपर्यंत आपण द्या। नेमकी पार्श्वभूमी काय, कसं हे विहार उभं राहिलंय? सर्वप्रथम आपल्या भीमपॅन्थर चॅनलचं या ठिकाणी रजाळा गावामध्ये हार्दिक स्वागत करतो। आपण या
बौद्ध विहाराचं, रजळा येथील बौद्ध विहाराचा जो लोकार्पण सोहळा झाला, ते विहार कशा पद्धतीने उभं केलं ते आपण जनतेपर्यंत पोहोचणार आहात. त्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या भीम पॅन्थरचं मनापासून धन्यवाद करतो. जय भीम. या विहाराच्या बाबतीत बोलायचं म्हटलं, गेल्या 7 ते 8 वर्षापासून येथील ऊसतोड कामगार आपला बौद्ध समाज आहे, ऊस तोडीला जातो, गरीब समाज आहे. या समाजाने गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये आपल्या कमाईतील 20वा भाग म्हटला, या अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या कमावलेल्या संपत्तीतून एक 20वा भाग या बौद्ध विहारासाठी दिलेला आहे. म्हणूनच आज या विहार जवळजवळ 25 लाखाचा निधी त्या बौद्ध समाजाच्या बांधवांनी धम्मदान या विहारासाठी केलेलं आहे. म्हणूनच आज आपण या भव्य दिव्य अशा बौद्ध विहारामध्ये आपण त्यांच्या या परिश्रम घेऊन केलेल्या विहारामध्ये उभे आहोत. ही अशी एकता ही संपूर्ण देशात महाराष्ट्रामध्ये व्हावी असं वाटतंय का? खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे बौद्ध विहार हे आपल्या निधीतून आपल्या सौ कष्टाने तयार झालं पाहिजेत. याच धर्तीवरती येथील बौद्ध बांधवांनी हे बौद्ध विहार बौद्ध विहार असं भव्य असं बांधलं की ते समाजाला एक दिशा देणार आहे. तेव्हा प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचे बौद्ध विहार झाले पाहिजेत. त्या ठिकाणी बौद्ध संस्कार घडले पाहिजेत, आपल्या मुलांना शिकवले गेले पाहिजेत. या रजळा गावातील सरपंच विकास बोर्डे यांचा देखील या विहारासाठी चांगलं योगदान आहे. त्यांनी या विहारासाठी आता पुढचं फ्युचर म्हणून वाचनालय, लायब्ररी आणि छोटी छोटी कामं बाकी आहेत, ते त्यांच्या निधीतून त्यांच्या सौ कष्टातून पण देणार आहेत, असं त्यांची या ठिकाणी त्यांनी ग्वाही दिलेली आहे. अतिशय सुंदर आणि आदर्शवत असे बुद्ध विहार आहे. आणि या बुद्ध विहारामध्ये आता सुरत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बाजूच्या समाज कल्याण मंदिरामध्ये, भवनामध्ये म्हणजे आंबेडकर भवन मध्ये लायब्ररी म्हणजे आपलं जे वाचनालय आहे ते वाचनालय संगणकीकृत अशा पद्धतीने या ठिकाणी होणार आहे. मुलांच्या अभ्यासिका या ठिकाणी निर्माण होणार आहे. अर्थात इथं ज्ञान संपदा, ज्ञान बुद्धी वाढवण्यासाठी या ठिकाणी पाहिजे ते आवश्यक ते प्रयत्न सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे असं या ठिकाणी आमदारांनी शब्द दिलेला आहे. सरपंचांनी शब्द दिलेला आहे. आणि अर्थात हे बुद्ध विहार इथल्या गावातील बौद्ध जनतेच्या सौ कष्टातून, सौ कमाईतून आणि स्वतःच्या लोकवर्गणीतून उभं राहिलं. हा आदर्श महाराष्ट्राच्या सर्व जनतेनं घेतला पाहिजे, नागरिकांनी घेतला पाहिजे असं या ठिकाणी सोडत म्हणणं आहे. आणि आम्ही देखील भीम पॅन्थर या क्रांती वाहिनीच्या माध्यमातून आपला आवाहन करतो की हा रजाळ गाव आहे, या गावाचा आदर्श आपण सर्वांनी घ्यावा. जय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.